लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय, बाई कष्ट ते राबते तेव्हा भाकर आज आपण या ठिकाणी भेटतोय मनोज जरांगे पाटील. पाटील काल संभाजीनगर येथे मुलीला भेटण्यासाठी गेले आणि आज बीडमध्ये पाटील आईला भेटण्यासाठी, आईची तब्येत म्हणजे आईच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं, आई घाबरत होत्या आणि त्यामुळे पाटील त्या ठिकाणी सांगण्यासाठी गेले होते. आणि पाटलांना मला एक विचारायचं, कारण मी कुठला आता मीडियाच्या म्हणजे प्रश्न नाही विचारणार, कारण घरचे प्रश्न विचारायचे आहेत की पाटील तिथे गेल्यानंतर तुमची आई, तुम्ही जेव्हा म्हणालात की आई घाबरू नको, मी आहे, मी सांगतोय डॉक्टरला, आणि त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस आईनं तुम्हाला असा किस्सा आठवत आहे का की तुम्ही एखाद्या वेळेस घाबरलेला आणि आई म्हणाले की तू घाबरू नको बाळा, मी सोबत आहे तुझ्या? नाही, शेवटी लेकराच्या सोबतच आई बाप्पा असतात हमेशाच. कुठलं काम असलं काय असलं तरी त्यांचं पाठबळ हमेशाच असतं आणि मला हमेशाच राहिलेलं आहे. आईवडिलांचं पण, सगळ्या कुटुंबांचं पण, परिवारांचं पण, गावांचं पण, सगळ्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. तर आता ते मला कळालं की 2-3 दिवसापासून तिथे ॲडमिट आहे. मला माहीत नव्हतं ना, कारण मी घरी जातच नाही आहे. 6-7 महिन्यापासून या आंदोलनामध्येच येतं समाजाच्या आरक्षणासाठी. मग कळाल्यावर मी आज भेटून आईला आधार देऊन आलो आहे की घाबरायचं नाही, काय होत नाही. ते तयार झाले. आता उद्याचं आज ऑपरेशन आहे, ऑपरेशन होईल. आता मी तिथंच थांबणार पण होतो त्यांच्याजवळ, पण डॉक्टरांनीच आग्रह केला की तुम्ही थांबू नका, गर्दी होती इथं, गर्दी झाली तर आमच्यावर दडपण आल्यासारखं होतं आहे. आम्ही फ्री पाहिजेत, आमचं माइंड पूर्ण फ्री पाहिजे ऑपरेशनसारख्या गोष्टी करताना. ठीक आहे म्हणलं, मी पुन्हा उद्या संध्याकाळी येईल, आता वापस जातो, म्हणून मी वापस आलो. नक्कीच तुम्ही वापस आलायत, पण तुम्हाला ज्यावेळेस कीर्तनामध्ये मी तुमच्याकडे बघितलं आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी आईवरती बोलायला सुरुवात केली, तुमच्या डोळ्यात नकळत पाणी आलेलं मला पाहायला मिळालं. आणि म्हणजे नेमका कुठला किस्सा तुम्हाला आईचा आठवला? आईची म्हणजे एक आई म्हणजे एक सगळ्यात जवळचं व्यक्तिमत्व आहे आणि आई म्हणजे जीवापाड आपण आईला जपत असतो. आणि आईचा एखादा असा किस्सा मला सांगा की म्हणजे तुमच्या लहानपणीचा, की तुम्हाला तो म्हणजे आजही आठवतो आणि आजही तुम्हाला आईनं प्रेरित केलेलं, असा एखादा किस्सा आहे का? अनेक अनेक आहेत. शेवटी आईवडील मुलं सांभाळत असताना अनेक किस्से आहेत, परंतु हे थोडंसं हे 7 महिन्याचा गॅप म्हणजे खूप मोठा आहे. हे समाजासाठी लढत असताना आईवडिलाकडं, कुटुंबाकडं कुठंच मी लक्ष दिलेलं नाही. समाजालाच परिवार आणि कुटुंब मानलं. पण ज्यावेळेस असं कळतं त्यावेळेस थोडंसं मन ही होतं की अरे आपल्या आईबाबाचं दुखतं आहे किंवा मुलाचं दुखतं आहे. तरीही मी अगोदर समाजच बघतो, नंतर ते ऑपरेशन. मी आजसुद्धा दिवसभर समाजाचेच कार्यक्रम केले. आईचं ऑपरेशन असूनसुद्धा आधी समाजच, मला नंतर उपोषणला ऑपरेशनसाठी जाऊ आपण, नंतर आईला भेट देऊ, पण समाजसुद्धा मायबापाचे ते पण तिकडं वाट बघते. अगोदर समाजाचंच काम केलं आहे मी, अगोदर समाजाचंच काम केलं आहे आणि नंतर तिकडे गेलो आहे. नक्कीच. अगोदर कुटुंबाला नाही महत्त्व दिलं, अगोदर समाजालाच महत्त्व दिलं आहे. आणि परवा दिवशी तुम्ही ज्यावेळेस संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पोहोचलात आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस पल्लवी तुमची छोटी मुलगी ॲडमिट आहे आणि ॲडमिट असताना ती ज्यावेळेस बाबा तुम्ही जाऊ नका असं म्हणत होती, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे मी सोबत होतो, मीही बघितलं की तुम्ही तिथं झोपल्याचं नाटक केलं आणि तिथून निघून आलात. पण तुमच्या मनात काहीतरी वाटलं असेल की बाबा आता मी निघतोय, पण याविषयी तुम्ही म्हणजे पल्लवीचं आणि तुमचं नातं कसं आहे? नाही, आम्ही म्हणजे घरात एकदम आमच्या हसत खेळतच वातावरण असते, कारण आम्हाला कधीच कमवायची किंवा स्वतःचे स्वार्थ नाही. काय जे असेल ते आमचं सगळं जीवन समाजासाठी. ते आजारी असताना तीही 6 दिवस ॲडमिट होती. अगोदर इथं शहागडला, नंतर संभाजीनगरला, तेही मला माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस मी शहाजीराजांच्या जयंतीला गडीवरती गेलो, त्या दिवशी ते संभाजीनगरलाच होते, मी पण होतो. पण समाजाचे कार्यक्रम रस्त्यावर होते, समाज उभा होता. मग मी समाजाला कुटुंब मानलेलं आहे, परिवार मानलेलं आहे. म्हणलं अगोदर समाजाचे कार्यक्रम करणं गरजेचं आहे त्या दिवससुद्धा, आणि त्याच्यानंतर 2 दिवस मी समाजाचे कार्यक्रम केले, नंतर हॉस्पिटलला गेलो. हे खरं आहे की ती येऊ देत नव्हती मुलगी, तर मी तिला झोपून दिलं आणि मग आलो, कारण मला दुसऱ्या दिवशी पुन्हा समाजाचे कार्यक्रम होते. मी आता समाजालाच आईबाप मानलेला आहे, त्यामुळं शेवटी भेटायला जाणं हे कर्तव्य होतं, ते केलं. आता आपण काय डॉक्टर नाही पण येत, मग डॉक्टरांनाच उपचार करायचे, सगळे काळजी करायचे. पण एक वडिलकीचं नातं होतं म्हणून जाणंही गरजेचं होतं. मी गेलो कळाल्याबरोबर ते, पण दुसऱ्या दिवशी कार्यक्रम म्हणून मला तसं जावं लागलं. पुन्हा मी आता काल म्हणजे त्याच्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा आता त्यांच्याकडं रात्री राहून पुन्हा आलो आहे.
की ती रडत होती यायनात म्हणून, तर रात्री तिथं पण होतो मी. नाही जाणं होतं. आता शेवटी समाजाचं काम मोठं आहे, हातात घेतलेलं आहे, आणि समाजाला परिवार म्हणल्यावर थोडंसं कुटुंबालाही मलाही त्याग करायलाच लागणार आहे. तेव्हा समाज आपले मोठा होणार आहे. कुटुंबात जर गुंतून बसलो तर समाज कधी मोठा होणार आहे? नक्कीच पाटील, तुमचं मन कुठेतरी मुलीच्या बाबतीत जास्त हळवं आहे असं वाटतं मला. शेवटी नक्कीच, कारण काय माहिती आहे का, लेक वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली तर दिस उगवल, लेक बापाची लाडकी जशी दुधावर रसाय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय, बाई कष्ट ते राबते तेव्हा भाकर फुगते, माय होऊन जगाची बाई वाट दाखविते. एक लेक आपल्या वडिलांसाठी, आपल्या पित्यासाठी काय असते, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपाण, बाई उन्हामध्ये छाया, बाई प्रेमाची तहान, लेक वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली तर दिस उगवल. नक्कीच एक प्रेरणादायी कुटुंब, आणि ज्या वेळेस वडील लढतायत त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी पल्लवी, आणि आज ती हॉस्पिटलमध्ये आहे, आणि तिलाही सांत्वन करून आणि पाटलांच्या आईला सुद्धा सांत्वन करून आज पाटील पुन्हा उद्याच्या 24 तारखेच्या मीटिंगच्या संदर्भात असेल, पुन्हा उद्या नगरचा दौरा आहे, आणि सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर महाराष्ट्र पाहतो आहे घराला कुठंतरी 7 महिने घराचा उंबरठा न जाणं म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं मन पाटलांच्या सोबत आहे, पण या पाटलांचं मन समाजासोबत आहे. आपण सभेच्या ठिकाणीही बघितलं, पल्लवीला चक्कर आलेली, आणि पहिल्यांदा पाटलांनी समाजाला म्हटलं की माझी मुलगी उन्हात असू द्या, पण माझा समाजसुद्धा, माझा मायबापसुद्धा उन्हात आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या घडामोडी पाहिल्यात, आणि म्हणूनच आपण पाटलांच्या सोबत आहे. आणि पाटील हे मराठा समाजासाठी, आणि पाटील मला एक किस्सा पुन्हा आठवला की ज्ञानदेव काशी सर ज्यावेळेस तुमच्या समोर आले आणि त्यांच्यासोबत एक ओबीसी प्रमाणपत्र ते घेऊन आले. ज्ञानदेव काशी हे मागच्या म्हणजे अनेक बीडमध्ये असाल तुम्ही, इथल्या दौऱ्यामध्ये अँकरिंगसाठी वगैरे सगळ्याच जागेवर ते असतात, पण ज्ञानदेव काशीदांचा छोटासा मुलगा तुमच्याजवळ जेव्हा प्रमाणपत्र घेऊन आला आणि तो तुम्हाला बोलायला लागला, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? नाही, ते प्रमाणपत्र मिळालं, ते मुलगा खूप खुश होता. ते म्हणे मी या प्रमाणपत्र मिळालं आहे, मला आनंद आहे, मी कलेक्टर होणार आहे म्हणे या प्रमाणपत्रावरती. खूप असं बोलत होता तो मुलगा. हुशार होता, एकदम हुशार होता. नक्कीच भावांनो, गावातला लहान लहान लेकरूसुद्धा पाटलांच्या सोबत आहे, कारण पाटलांमुळं आमच्या घरातल्या कुणबी नोंदी सापडल्यात, आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळालेत, आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. फक्त हे जे काही नोंदी सापडल्यात ह्या पाटलांमुळेच सापडल्यात, आणि म्हणूनच मराठा समाज खंबीरपणे, कुठलाही नेता काहीही बदनामी करायचा प्रयत्न करत असेल, त्या बदनामीचा आम्ही षड्यंत्राला बळी पडणार नाहीत, हेच ठणकावून इथल्या प्रस्थापित मराठ्यांना, म्हणजे प्रस्थापित मराठे जे काही नेते आहेत त्यांना सांगणारा हा मराठा समाज आहे. आणि 24 तारखेला सुद्धा आपण भेटणार आहे, उद्या नगरमध्ये सुद्धा आपण सोबत असणार आहे. असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय.